खाली पैकी हे घटक आहेत त्याच्यापैकी कुठला घटक स्थूल आर्थिक घटक ह्याच्यामध्ये मोडतो? मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर. मुळात आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र या दोन कन्सेप्ट नीट माहिती पाहिजे. छोट्या लहान आर्थिक घटकांचा आपण ज्यावेळेला अभ्यास करतो तेव्हा आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो, आणि मोठ्या किंवा देश पातळीवर राष्ट्रीय स्तरावर कुठल्याही आर्थिक घटकाचा ज्यावेळेला आपण अभ्यास करू तेव्हा त्याला आपण समग्र अर्थशास्त्र म्हणतो, स्थूल अर्थशास्त्र म्हणतो. आणि मग देश पातळीवर राष्ट्रीय स्तरावर आपण कशाचा अभ्यास करतो? इथं राष्ट्रीय उत्पन्न येईल का त्याच्यात? देशाचं उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न येणार. दारिद्र्य पण आपण काय करतो? एकूण देश पातळीवर अभ्यास करतो. बरं, दरडोई उत्पन्न परत तेच देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला लोकसंख्येने भागाकार करतो. अर्थसंकल्प पण पूर्ण देशाचा मांडलेला असतो. अशा पद्धतीनं चारही ऑप्शन त्याला येतात, म्हणजेच एक वरील सर्व. मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न आहेत. डायरेक्टली असा प्रश्न कधीच नसतो. सांगा सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सांगा समग्र अर्थशास्त्र म्हणजे काय. राष्ट्रीय उत्पन्न संदर्भात एक असा प्रश्न आला होता, PYQ आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना कशी आहे, आणि खाली साठा, प्रवाही, सूक्ष्मलक्षी आलं का? सूक्ष्म म्हणजे तिथं राष्ट्रीय उत्पन्नाला कन्सिडर करून आली होती. मी तसाच बेसिक जो काय पार्ट किंवा त्याची थीम उचलली आणि तुम्हाला असा प्रश्न फ्रेम केलेला आहे. म्हणजे सूक्ष्म समग्र अर्थशास्त्र कन्सेप्ट माहिती असेल तर हे उत्तरं देता येतील, अदरवाईज नाही.